एक फोन, फक्त एक फोन. गाडीमध्ये बसून डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवलं. आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. बीडच्या केज तालुक्यातील 24 वर्षांच्या तरुणाचा मित्राला फोन. माझा जीव धोक्यात आहे, माझ्यासमोर 3 जणांना ठार मारण्यात आलं. हा तरुण कुठे आहे? त्याने त्याच्या मित्राला कुठून फोन लावला? थायलंड, म्यानमार, लाओस सीमेवरील गोल्डन ट्रायंगलच्या घनदाट जंगलातून तो तिथे कशासाठी गेला होता? बँकॉकमध्ये 70,000 पगाराची नोकरी करायला. पण त्याला मिळालं काय? 18 तास बंदुकीच्या धाकावर ऑनलाईन फसवणूक, विजेचे शॉक, अमानुष मारहाण. आणि हा तिथं काही एकटा नाही. महाराष्ट्रातील 25 तरुणांसह एकूण 800 भारतीय तिथं ओलीस आहेत. नोकरीच्या नावाखाली मृत्यू विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर माफियाचा पर्दाफाश. पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बीडच्या तरुणाचा मित्राला थायलंडवरून फोन. माझा जीव धोक्यात आहे, माझ्यासमोर 3 जणांना मारलंय, माझाही जीव धोक्यात. गोल्डन ट्रायंगलवर नेमकं काय घडलं? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. म्यानमार, थायलंड, लाओस सीमेवरील गोल्डन ट्रायंगलमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या या बीडच्या तरुणानं त्याच्या मित्राशी फोनवरून संवाद साधला होता. आता अशी माहिती समोर येते. व्हॉट्सअप कॉलवरून त्यानं मित्राजवळ कोणकोणते धक्कादायक खुलासे केलेत ऐकूया. गाडीमध्ये बसून डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे A to Z गोष्टी काढून ठेवलं. काय बोलतात आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगली. इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमार मध्ये आणलं आणि म्यानमार मध्ये आणून इथं आणून काम करून घेतात. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते. तर असं काम जर नाही केलं तर हाणतात, जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदुकी देतात. किती पोराला तर मारून बी टाकलंय. महाराष्ट्रातले किती बिहारचं पोरग होतं ते. महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोर आहेत. संगीताच्या ह्याच्यावर मी त्यांचे पासपोर्ट पाठवलेले. बरोबर, ठीक आहे, चालतंय. बघू, आपण करू काहीतरी मदत. बोलतो मी वरी. आणि ऐक ना, माझा मोबाईल वगैरे काही हे करत जाऊ नको. मी कॉल करत कॉल उचलत जा, ठीक आहे? चालतं. आणि समज मी जर कॉल केला ना, आधी शिवी जर दिली नाही माहिती तरच म्हणजे असं समज की मी बोलायला लागलो एकदम म्हणजे ऑनेस्टली. बरोबर. समज असं जर काय बोलन तुला थोडा विषय झालं का असं बोलायला लागलो, मी बोललो काय झालं असं तसं, तर डायरेक्ट असं बोलू नको हे विषय. बरोबर, म्हणजे माहित नसल्यासारखं कर. चालतंय. ठीक आहे, चालतंय, काळजी करू नको. बघू आपण. फोटो वगैरे पाठवतो सगळं. चालतंय. कसं आणलं होतं कसं नाही सगळं. लय पोर येत रे, डायरेक्ट मारून टाकतात कोणाला जर काय झालं. तिथली एम्बसी वगैरे त्याला काय नाही आता कुठे ह्याला बँकॉकला का म्यानमारला का? आता कुठे म्यानमारला का बँकॉकला? तुला करंट लोकेशन पाठवतो, थांब फक्त 10 मिनिटच माझ्याकडे मोबाईल आहे. म्यानमार मध्ये इलिगल आणलंय आम्हाला. आणि बँकॉक आणि म्यानमारच्या एका बॉर्डरला आहेत आम्ही. मेसोटी नेवाडी हे ते जवळ आहे इथून. चाल, ठीक आहे, बघू एकदम आपण. जंगलामध्ये तर आम्हाला पण लोकेशन माहित नाही इथं काय सिम कार्ड चलत नाही, काय नाही. ठीक आहे, चालतंय. जरा काळजी घे, बघू, काढू काहीतरी. एरिया आहे. हा. हो, थांब पाठवतो तुला. ऐकलत? ऑनलाईन फसवणुकीची कामं करून घेतात. काम न केल्यास पिस्तूल लावतात, जेवायला देत नाहीत. बिहारच्या एका तरुणाला मारून टाकलं. महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण इथं आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रासह इतर राज्यातील तरुणही इथं असल्याचं तो या फोन कॉलमध्ये सांगतोय. काही जणांची हत्या देखील झाल्याची धक्कादायक बाब त्यानं आपल्या मित्राला सांगितली. काय आहे हा मृत्यूचा सापळा आणि काय आहे हा गोल्डन ट्रायंगल, आधी तो समजावून घेऊ, अगदी स्टेप बाय स्टेप. आधी दाखवलं जातं आमिष, फेसबुकवरून जाहिरात, बँकॉकमध्ये IT जॉब, पगार 70,000, शिवाय राहणं खाणं बिलकुल फ्री. झालं. ॲनिमेशनचा कोर्स केलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या एका 24 वर्षांच्या तरुणानं ऑनलाईन जॉब सर्च केला आणि हा तरुण त्या जाहिरातीला भुलला. 4 जूनला त्यानं पुणे गाठलं आणि पुण्याहून तो थेट बँकॉकला पोहोचला. एअरपोर्टवर एजंटनं त्याचं स्वागतही केलं, पण त्याला कुठे ठाऊक होतं की तो तर त्यांच्या गळाला लागला. आधी जोरदार स्वागत, मग जबरदस्तीनं किडनॅप. आधी जोरदार स्वागत, मग जबरदस्तीनं किडनॅप केल्यानंतर दाखवला थेट गोल्डन ट्रायंगल.
बीडहून पुणे आणि मग तिथून बँकॉकला पोहोचलेल्या त्या तरुणाचं आधी जोरदार स्वागत करण्यात आलं, पण त्यानंतर त्याला थेट गाडीत घालून म्यानमार सीमेवरील गोल्डन ट्रायंगलच्या जंगलात नेण्यात आलं. गोल्डन ट्रायंगलच्या जंगलात नेल्यानंतर त्याचा पासपोर्ट, फोन, कागदपत्र सगळं काही जप्त करण्यात आलं आणि त्याला एका छोट्याशा खोलीत कोंडण्यात आलं. तो पळून जाऊ नये म्हणून त्या खोलीबाहेर बंदूकधारी तैनात करण्यात आले. आणि मग सुरू झाला तुम्हा आम्हाला गंडवण्याचा ऑनलाईन खेळ. तुमचं KYC अपडेट करा, लॉटरी लागली आहे, पार्सल आलंय, हे कॉल या बीडच्या तरुणाकडून तुम्हाला येतही असतील. त्या खोलीत कोंडलेल्या या बीड सारख्या असंख्य तरुणांनी हे काम करण्यात जर का नकार दिला तर मात्र विजेचे शॉक, उपाशी ठेवणं आणि अमानुष मारहाण, म्हणजे नोकरीच्या नावाखाली आपल्याच लोकांना गुलाम करून आपल्यालाच लुटायचं हा धंदा जिथून सुरू आहे तोच हा गोल्डन ट्रायंगल. आता हा गोल्डन ट्रायंगल म्हणजे तरी काय सांगतो. म्यानमार, थायलंड, लाओस या 3 देशांच्या सीमा जिथं मिळतात तो भाग म्हणजे गोल्डन ट्रायंगल. एकेकाळी हा भाग अफूसाठी कुप्रसिद्ध होता. आता सायबर क्राईमची आंतरराष्ट्रीय राजधानी बनला. या जंगलात स्कॅम सिटीज उभ्या आहेत. हजारो तरुणांना इथं चीन, मलेशिया, भारत, पाकिस्तानातून फसवून आणलं जातं. त्यांना सायबर गुलाम बनवलं जातं. त्यांना टार्गेट दिलं जातं. दिवसाला 50 भारतीयांना गंडवायचं म्हणजे गंडवायचंच. या बीडच्या तरुणानं तिथं त्यांच्यासोबत काय काय केलं जातं हे ऐकून तर तुमच्या काळजाचा थरका पुढेल. दिवसाला 18 तास काम, झोप फक्त 4 तास आणि रडला तर मार. माझ्यासमोर 3 जणांना ठार मारलं कारण त्यांनी काम करायला नकार दिला. म्हणजे ही नोकरी नाही तर मानवी तस्करीचा हा नवा चेहरा आहे. पण काही का होईना या बीडच्या तरुणाला मानायला हवं. त्यानं हिंमत दाखवून जीव धोक्यात घालून त्याच्या मित्राला फोन केला आणि तिथं त्याच्यासह इतर तरुणांचा कसा अमानुष छळ होतोय याला वाचा फुटली. हे सारं त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर तिनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. बीड पोलिसांनी देखील तातडीनं गुन्हा दाखल केला. पण प्रकरण आंतरराष्ट्रीय असल्यानं पोलिसांनी आता थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. 800 भारतीयांना सोडवण्यासाठी डिप्लोमॅटिक लेव्हलवर हालचाली सुरू झाल्या. पण आता सर्वात महत्त्वाचं, म्यानमार सारख्या देशात या जंगलातल्या छावणीवर कारवाई करणं सोपं नाही. चीनी माफिया या रॅकेटच्या मागे आहेत. स्थानिक आर्मीचे हात त्यांनी ओले केले आहेत. म्हणजे बीडच्या या तरुणाची सुटका होणार तरी कधी आणि कशी, हे प्रश्न आताच्या घडीला तरी अनुत्तरित आहेत. सर्व तरुण मित्रांनो, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की परदेशात नोकरीला जाताना या पुढील गोष्टी लक्षात ठेवा. तरुणांनो सावधान, जरा बाळगा हो भान. परदेशात मोठ्या पगाराच्या फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲपवरच्या जाहिराती 100% फेक असतात. एजंटला पैसे देऊ नका. सरकारी ई-मायग्रेट पोर्टल शिवाय कुठल्याही नोकरीवर जाऊ नका. व्हिसा चेक करा. टुरिस्ट व्हिसावर नोकरी मिळत नाही, तो सापळा असतो. कुटुंबाला कल्पना द्या. परदेशात जाताना कुठं कुणाकडे जाणार पूर्ण पत्ता आपल्या घरच्यांना द्या. आणि आता जाता जाता बीडच्या त्या 24 वर्षांच्या तरुणाचं काय चुकलं? फक्त स्वप्न पाहिलं. घरच्यांना मोठं करायचं होतं पण त्याला भेटले स्वप्न विकणारे नराधम. आज त्याचा जीव टांगणीला लागलाय. उद्या त्याच्या जागी तुमचा आमचा भाऊ देखील असू शकतो. म्हणून ही बातमी शेअर करा, प्रत्येक ग्रुपवर पाठवा. नोकरीच्या नावाखाली मृत्यू विकला जातोय हे सगळ्यांना कळू द्या आणि बीडचा तो तरुण सुखरूप परत यावा ही सर्वांनी मिळून प्रार्थना करूया. पाहत रहा LS मराठी.